सर, आज मुख्यमंत्र्यांची थेट भेट घेण्यात आलेली आहे. संभाजीनगर जागेसंदर्भात तुम्ही देखील इच्छुक आहात, लोकांची देखील तीच अपेक्षा आहे. कसं बघता आज थेट? आणि आपण बघितलं की आज मी जी माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना भेटलो हे अतिशय महत्त्वाच्या विषयासाठी भेटलो. ही काही भेट माझी राजकीय विनंती करण्यासाठी नव्हती. माझा मुद्दा आज असा आहे की पोलीस भरती जी काही चालू आहे याच्यामध्ये तरुणांना दिलेल्या मराठा आरक्षणाचे सर्टिफिकेट मिळत नाही आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांनी सांगितलं की VC द्वारे आम्ही ऑलरेडी सूचना दिल्या आहे, परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये 3 तहसीलमध्ये अद्यापही विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिल्या जात नाही. ते सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे विद्यार्थी या भरती प्रक्रियेत भाग घेऊ शकत नाही. ही बाब मी त्यांच्या लक्षात आणून दिली आणि माझ्यासोबत अनेक विद्यार्थी पण देखील त्या ठिकाणी सोबत होते. त्यामुळे राजकीय भेट नाही, परंतु ही भेट अतिशय मराठा समाजासाठी महत्त्वाची होती आणि त्यांनी तात्काळ सूचना केल्या आहे. सचिवांना त्यांनी सांगितलं की आचारसंहिता लागण्यापूर्वीच आपण तशा प्रकारचे निर्देश दिलेले आहे, का याच्यावर काम होत नाही असा सवाल देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विचारला. आणि मला विश्वास आहे की आजच्या आज ज्या ज्या भागामध्ये विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये सर्टिफिकेट मिळत नाही ते मिळण्यासाठी सुरुवात. सर, कुठे कमी पडलं यामुळे, कशामुळे, काय सांगाल? मी याच्यामध्ये अधिकारी जे आहे आचारसंहिता लागले म्हणजे अधिकाऱ्यांचा असा समज होतो की आपल्यावर सरकारचा कुठला प्रकारचा दबाव नाही. अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही. जर राज्य सरकारने विधानसभेमध्ये कायदा केला, 10% आरक्षण दिलं, ते आरक्षण हायकोर्टामध्ये त्याच्यावर चर्चा सुरू आहे आणि अशा वेळेस अधिकाऱ्यांनी केलेल्या नवीन नियमाचे सर्टिफिकेट साधे देऊ नये ही फार शोकांतिका आहे. तीच बातमी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिली आणि साहेबांनी तात्काळ आदेश दिले, लवकरात लवकर सर्टिफिकेट वितरित करण्याच्या सूचना केली. नाही, आता याच्यामध्ये नुकसान म्हणण्यापेक्षा जे काही 10% आरक्षण मिळालेलं आहे याचा उपयोग 100% कसा करून घेता येईल. तारीख वाढलेली आहे, अनेक 17-18 दिवस त्याच्यामध्ये आहे, परंतु ग्रामीण भागाचे विद्यार्थी तहसीलच्या ठिकाणी येतात, सर्टिफिकेट काढतात, तर अशा विद्यार्थ्यांना कुठलीही गैरसोय होऊ नये अशी मी त्यांना विनंती. सर, एकीकडे लोकसभेसाठी खैरे असतील या विरोधी पक्षनेते यांच्यामध्ये आपापलं रस्सीखेच सुरू झालं आहे, मात्र आपल्याकडे तरी कसं बघतात की लोकसभेसाठी तुम्ही देखील? हे बघा, मी या अगोदरच माझी लोकसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि मी सांगितलं होतं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जर मला आशीर्वाद दिला तर मी त्यांच्या पक्षाकडून लढण्यासाठी इच्छुक आहे. परंतु त्याबाबत कुठली औपचारिक विचारणा, अधिकृत विचारणा माझी झालेली नाही. मला जर त्यांनी विचारलं तर मी निश्चित त्यांच्या पक्षाची उमेदवारी घेऊन लढेल आणि जर मला त्यांनी नाही विचारलं तर मी अपक्ष निवडणूक लढवेल. मी निवडणूक लढवणार आहे, ही लोकसभा मी लढवणार आहे, एवढं माझं निश्चित. समाजाचं किती मोठं हित असतं, अनेक विषय मांडता येतात. हे बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या 25 वर्षापासून कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आहे. 4 वेळेस आम्ही एका प्रतिनिधीला निवडून दिलं, 5व्यांदा दुसऱ्याला निवडून दिलं, परंतु त्यांनी कोणतंही काम केलं नाही. तरुणांच्या हाताला कुठलाही न्याय मिळालेला नाही. MIDCचा प्रश्न असेल, पर्यटनाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, हे सर्व प्रश्नाची ब्ल्यूप्रिंट माझ्याकडे आहे आणि विजयाचं गणित माझ्याकडे आहे. त्यामुळे मी निश्चित विजय होईल असा मला विश्वास. काल देखील राडा पाहायला मिळाला, त्या संदर्भात कसं बघतात? हे बघा, हा काही राडा याला शब्द योग्य होणार नाही. समाजाची बैठक होती, समाजाच्या भावना आहे. आम्ही समाज म्हणून प्रयत्न करतो आहे की एक चांगला सुसंस्कृत उमेदवार देता येईल का आणि तो निवडून आणता येईल का, आणि हा लोकशाहीने घटनेने दिलेला आम्हाला अधिकार आहे. परंतु त्या बैठकीमध्ये काही लोक आपापल्या पक्षाची भूमिका त्या ठिकाणी मांडत होते. त्यांना समजवताना तरुणांमध्ये वाद झाला. मी दोघंही गटाला विनंती केली, दोघांना विनंती केली की कृपया कोणी वाद करू नका. मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती योग्य भूमिका आहे. त्यांनी सांगितलं आपण सर्वजण मिळून चांगला उमेदवार देऊ आणि त्या भूमिकाला कोणी विरोध करत असेल, त्याच्यावर मारामारी होत असेल, ते चांगलं नाही. हे भांडण आमच्या घरातलं आहे. आम्ही घरात बसून हे भांडण निपटू आणि पुन्हा एकदा ताकदीने जो उमेदवार सगळ्यांचं मिळून ठरेल त्याला आम्ही निवडून आणू. टाकली जाते का अशा प्रकारचे भांडणं लावणं? त्या ठिकाणी चर्चा झाली की उबाटा गटाचे माजी खासदारांनी काही लोक पाठवले आणि त्यांनी काहीतरी विरोधात बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये काय सत्यता आहे ते तपासले जाईल. आणि माझं असं म्हणणं आहे, त्यांना देखील माझं असं म्हणणं आहे की मराठा समाज हे काही एखादं इन्स्ट्रुमेंट नाही निवडणुकीचं. ह्या भावना आहेत, कृपया भावनेशी खेळू नका, आमच्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करू नका. तरुण या अगोदरच नैराश्याच्या वातावरणात आहे. निवडणूक आहे, निवडणूक डेमोक्रेसी पद्धतीने होऊ द्या, आम्ही त्याला सामोरं जायला तयार आहोत. सर, एकीकडे निवडणुकी संदर्भात आम्ही तरी बहिष्काराचं पाऊल टाकलं तर काही जण उमेदवार देखील मराठा समाजाला देणार, तर कसं बघता या सगळीकडे? निश्चित याच्यामध्ये कसं आहे की उमेदवार देण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न सगळीकडेच आहे. एक उमेदवार सर्वांना मथुरी जर आला, तो उमेदवार समाज म्हणून आम्ही देण्याचा निश्चित प्रयत्न करू. परंतु याबाबतचा अंतिम निर्णय ह्या 30 तारखेच्या होणाऱ्या बैठकीमध्ये अंतर्सराटला होईल. त्या ठिकाणी जो निर्णय होईल तो सगळे आम्ही मान्य करू. परंतु उमेदवार
हा चांगला असावा ही देखील मराठा समाजाची जबाबदारी आहे. डेमोक्रेसी टिकली पाहिजे ही देखील आमची जबाबदारी आहे. विकास करणारा उमेदवार असावा ही देखील आमची जबाबदारी. तेव्हा मराठा समाजाने पाऊल टाकलेलं आहे चांगला उमेदवार शोधण्यासाठी. प्रश्न असा आहे की नुसतं निवडणूक म्हणून निवडणूक लढवायची नाही, तर निवडून आणण्यासाठी आम्ही निवडणूक लढवणार आहोत. कोणाच्या विरोधात कोणाच्या समर्थनात ही निवडणूक नसणार आहे. आणि मला विश्वास आहे की आमच्यामध्ये कुठलाही वाद न होता योग्य उमेदवाराची आम्ही निवड करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.